हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण आपल्या किचनमध्ये खूप जास्त उपयोगात येणारी वस्तू ती म्हणजे मिक्सर। याला अगदी चुटकीसरशी कसं साफ करायचं, अगदी नव्यासारखं कसं चमकवायचं, तेही एक अगदी छोटीशी अशी ट्रिक वापरून। तर हेच आज आपण पाहणार आहोत। तर हा मिक्सर साफ करण्यासाठी इथं मी एका बाउलमध्ये घेते 1 चमचा वॉशिंग पावडर। इथं तुम्ही कोणतीही वॉशिंग पावडर वापरू शकता आणि त्यासोबतच इथं आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे कोलगेट। तर आज आपण या मिक्सरला स्वच्छ करण्यासाठी इथं फक्त या 2च वस्तू वापरणार आहोत आणि या 2च वस्तू वापरून आपण आपला मिक्सर अगदी छान नव्यासारखा चमकवणार आहोत। आणि आता आपल्याला फक्त यामध्ये अगदी थोडंसं असं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला अगदी छान असं लिक्विड बनवून घ्यायचं आहे। तर इथं बघा मी याला अगदी छान असं मिक्स करून घेते। तर इथं हे लिक्विड आपलं अशा पद्धतीने बनवून तयार होईल, तुम्ही बघू शकता। तर इथं आपलं मिक्सर साफ करण्याचं जे लिक्विड आहे ते बनवून तयार झालं आहे आणि आता आपण ॲक्च्युअल मिक्सर साफ करूयात। तर इथं हा मिक्सर साफ करण्यासाठी मी हा असा स्क्रबर घेतला आहे। पण सगळ्यात अगोदर आपल्याला इथं ज्यामध्ये पाणी वगैरे किंवा घाण किंवा आपलं हे लिक्विडसुद्धा जाऊ शकतं अशी जी जागा आहे ते आपल्याला पहिल्यांदा सील करून घ्यायची आहे। त्यानंतर बघा हा 3 पिनचा भाग देखील मी चिकटपट्टीने अगदी व्यवस्थित असं सील करून घेतला आहे। आणि त्यानंतर बघा आपण हे जे बनवलेलं लिक्विड आहे ते आपल्याला स्क्रबरच्या मदतीने या मिक्सरवरती अगदी छान असं स्क्रब करून घ्यायचं आहे। अगदी कोपऱ्याला हे मिश्रण अगदी छान असं लागलं गेलं पाहिजे। अगदी सगळीकडे हे मिश्रण आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे। तर इथं मी हा मिक्सर अगदी हलक्या हाताने स्क्रब करते, तर देखील हा मिक्सर अगदी खूप छान असा निघला जातोय, तुम्ही बघू शकता। यावरती जे काही हट्टी चिकट डाग होते ते अगदीच हलक्या हाताने निघले जातात। यामध्ये कोणतीच जास्त मेहनत आपल्याला इथं करावी लागत नाही आणि अगदी सहज हे डाग निघले जातात, तुम्ही बघू शकताय। तर याच पद्धतीने हे मिश्रण आपल्याला अगदी मिक्सरच्या प्रत्येक भागाला आणि प्रत्येक कोपऱ्याला लावून घ्यायचं आहे। तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का, किंवा याशिवाय तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहायला आवडतील हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आणि बरेच जण असे आहेत की माझे व्हिडिओ तर पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर चॅनलला सबस्क्राईब करत जा, जेणेकरून असेच नवनवीन उपयुक्त व्हिडिओज तुम्हाला दररोज पाहता येतील। तर आपण हे जे बनवलेलं लिक्विड आहे ते मी या मिक्सरला पूर्णपणे असं चोळून घेतले। जास्त काही करण्याची आपल्याला अजिबात गरज नाही किंवा इथं कोणतीच एक्स्ट्राची मेहनत आपल्याला करावी लागत नाही। फक्त 5 मिनिटांमध्ये हे काम आपलं होऊन जातं। तर हे मिश्रण मी या मिक्सरला अगदी सगळीकडे असं स्क्रब करून घेतलं आहे। आणि त्यानंतर इथं बघा या किचकट भागाची सफाई करण्यासाठी इथं मी एक अगदी असा छोटा ब्रश वापरते आणि यानं आपल्याला हे क्लीन करून घ्यायचं आहे। थोडा वेळ हे लिक्विड लावून आपल्याला हा मिक्सर असाच एक 5-10 मिनिटे असाच ठेवून द्यायचा आहे आणि 5-10 मिनिटानंतर पुन्हा एकदा आपल्याला याला अगदी छान असं स्क्रब करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा सुरुवातीला तुम्ही याला एखाद्या कोरड्या कापडाने पुसून घेऊ शकता आणि त्यानंतर पुन्हा आपण याला साफ करण्यासाठी पुन्हा ते कापड थोडंसं ओलसर करून आपल्याला याला क्लीन करून घ्यायचं आहे। तर इथं मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता आपला मिक्सर अगदी छान अगदी नव्यासारखा चमकतोय, कुठेही घाण राहिलेली नाही आहे। आणि त्यानंतर इथं बघा हा जो किचकट भाग आहे याला क्लीन करण्यासाठी इथं मी कॉटन बड याला थोडंसं ओलसर करून घेतलं आहे। आणि याने बघा तुम्ही याने जर अशा पद्धतीने क्लीन केलं तर अगदी खूप जास्त घाण आपली निघली जाते। इथं बऱ्याचदा आपलं लक्ष नसतं पण यामध्ये देखील खूप जास्त अशी घाण असते। तर या पद्धतीने तुम्ही हे मिक्सर क्लीन करू शकता। अगदी याचा बारीक सारीक कोपरा जो आहे तुम्ही या पद्धतीने क्लीन करू शकता। आणि त्यानंतर बघा अगदी घरचंच साहित्य वापरून आपण याला क्लीन केलं आहे। अगदी छान नव्यासारखा हा मिक्सर चमकतोय, कुठेही यामध्ये घाण राहिलेली नाही आहे। त्यानंतर बघा हा जो थोडासा केबलचा भाग आहे याला देखील तुम्ही हेच लिक्विड लावून या पद्धतीने क्लीन करू शकता। अगदी सहज हे देखील अगदी खूप छान असं निघलं जातं। तर मिक्सर क्लीन करण्याची ही जी सोपी पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। भेटूया परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।